रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून जिल्हा परिषद शिवसेनेकडून अविनाश अनिल नलावडे तर गोरेगाव जिल्हा परिषद गटातून दिनेश जनार्दन हरवणकर हे विजयी झाले। राष्ट्रवादीचे तळाशेत जिल्हा परिषद गटातून दिशा दीपक जाधव आणि मोरबा जिल्हा परिषद गटातून असलम इब्राहिम राऊत हे राष्ट्रवादीचे विजयी झाले आहेत। त्याचप्रमाणे पाटणूस पंचायत समिती गणातून शिवसेनेचे विलास यशवंत शिंदे, निजामपूर गणातून अक्षय कृष्णा जाधव, वडवली गणातून पदरथ ज्ञानदेव मारुती, गोरेगाव गणातून स्वाती अरुण करकरे, लोणेरे गणातून रवींद्र महादेव टेंबे हे शिवसेनेचे विजयी उमेदवार झाले आहेत। त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे पंचायत समितीसाठी मोरबा गणातून अलका सुभाष केकाने आणि पंचायत समितीसाठी तळाशेत गणातून मनीषा संदेश मालोरे हे राष्ट्रवादीतून विजयी उमेदवार झाले आहेत। 5 शिवसेना विजयी उमेदवार आणि 3 राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार झाले आहेत। त्यामुळे पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकणार यात काही शंका नाही। आदरणीय नामदार भरतसिंग गोगावले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण महाविधानसभा मतदारसंघामध्ये 10च्या 10 सीट जिंकलेलो आहोत आणि 100% यशाने फक्त एकच महाडची पंचायत समिती 90 मतांनी गेलेली आहे, म्हणजे सगळ्याच्या सगळ्या सीट आलेल्या आहेत। त्याचबरोबर आमच्या माणगावमध्ये 2 जिल्हा परिषद आम्ही जिंकलो, 2 जिल्हा परिषद विरोधकांना जिंकलेत आणि सभापतीसाठी 5 आम्हाला आहेत, 5 आम्ही जिंकलो आणि 3 राष्ट्रवादी जिंकले। त्यामुळे महाड पंचायत समिती, पोलादपूर पंचायत समिती आणि माणगाव पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा फडकेल आणि या ठिकाणी 100% यश आदरणीय नामदार भरतसिंग गोगावले खाली आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।